वाचे ते सुख श्री हरी. बरं झालं बाबा पांडू भेटला असते. माझं डोकं ना अगदी नुसतं ठणकतंय रे जोरात. अरे देवा. तू एक काम कर, जरा नारूला सांग की म्हणो माझ्यासाठी उन्हून दूध घेऊन ये. आणि त्याला म्हणो जरा त्याच्यामध्ये ना असं छानसं केशर घाल आणि फडताळामध्ये सोललेले बदाम ठेवलेत, त्यातले जरा 2-3 बदामही घालायला सांग. हो डोकं अगदी ऐकत नाहीये रे माझं. मी ना आता जरा खोलीत जाऊन पडते. जा दूध घेऊन ये जा. नाही पर डोकं दुखण्यावर कशाला पाहिजे दूध? तुला जेवढं सांगितलंय ना तेवढं कर. स्वतःची अक्कल पाजळायची गरज नाहीये, कळले? मा झालाय नुसता सगळ्या नोकरांना. स्वतःची मनमानी तेवढी करायला हवी. आता दूध मागितले ना तर दूध आणून द्यावे ना मुकाट्यानी. आता कशाला मग देतो, दूधच कशाला पाहिजे हे बोलायची काय गरज होती? नाही. काय रे कसला वाद चालू आहे? या तुझी चुणी होती. हो मी तुम्हाला काही म्हटले का? मी पांडूशी बोलतीये ना. पांडू मगाशी मी तुला 4 नारळ फोडून दे असे म्हटले होते, झाले का फोडून? नाही, ते आधी हातातलं काम करतो, यांना दूध देतो आणि मग फोडतो नारळ. कधी सांगितले होते तुला? नाही तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही सांगितलेलं ऐकायचं का यांनी सांगितलेलं ऐकायचं? काय कळना. काही कळत नाही म्हणजे काय? तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर. ते टाक बरं हातातलं आधी आणि जा दूध घेऊन ये माझ्यासाठी. जा. सगळ्यात आधी नारळ फोडून दे, मग इकडचे जग तिकडे जरी केले तरी माझे काही म्हणणे नाही. हो छान. पण पांडू नारळाच्या आधी जर दुसरे कुठलेही काम केलेस तर मग माझ्याशी गाठ आहे. अरे देवा. छान. म्हणजे इथे माझे डोके फुटले तरी चालेल असेच म्हणायचे ना तूच ताई? बघा जाऊबाई, मला असे म्हणायचे नव्हते. उगाच अर्थाचा अनर्थ करू नका. हो का? मग आधी कशाला सांगितलेस नारळ फोडून द्यायला? अगं डोकं दुखतंय माझे इथे म्हणून सांगितले ते दूध आणायला. हो तुमचे प्रत्येक वेळी काही ना काहीतरी दुखत असते. हा लोटाच घालते डोक्यात म्हणजे सगळे दुखायचे थांबे. तुला काय वाटले तुझ्याच हातात लोटा आहे? अगं माझ्याही हातात लोटा आहे, मी पण घालू शकते. हो डोक्यात. थांब तुला न दाखवते आता डोक्यात. सुभद्रा काकू पांड्या जिनेवरून पडल्या दाडा दाडा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. धाकले मालक बरं झालं तुम्ही आलात. काय झाले पांडू? ते आखरीतच झालं म्हणायचं. अरे पण काय झाले? सुभद्रा काकू जिन्यावरून पडल्या. अगं बाई काय होतंय? हात दुखतोय खूप. सगुणे नाही म्हंटल जरा हळू वारा घाल अजून. अगो तुझ्या वाऱ्या घालण्याने चुकून नकून वादळ यायचं. दुखतंय ग दुखतंय. अगं दुखतंय ग खूप. आई ग. अगं वारा जोरात घाल ना. आणि माई अगं किती वेळ निवशील ते दूध? दे ना प्यायला. जीव भांडत तरी पडेल माझा. दे. हो. अगो बाई अगो केशर घालायला सांगितले होते. नको बाई मला हे दूध ठेवून दे. आई ग. आई आई आई. अगो गो गो दुखतंय ग खूप दुखतंय ग. अगं कुणी सांगितले होते ग त्या जिन्याच्या एवढ्या गुळगुळीत पायऱ्या करायला? कशाला ते मला तेल पाणी करायचं रोज? आई ग. पण म्हणा त्या जिन्यास तरी कशाला दोष देऊ? अगं रोज एवढी माणसं चढ उतार करतात, ती नाही पडत. मीच बरी पडले. पाय पण दुखतोय. लागले ग खूप लागले. तुला सांगते माई हे सगळं ना ताईनीच केलेले. हो अगो त्या दिवशी दुर्गेश ढकलली, आज मला ढकलली. वा वड्याचे तेल वांग्यावर काढणे अतिशय उत्तम जमते हो तुम्हाला. नाही भाऊसाहेबांनी जेव्हा जास्त पैसे द्यायला नाही म्हटले ना तेव्हापासूनच धुसफूस चालू आहे मनात. मला ठाऊक आहे ना. आधी तो पांडू सापडला, आता मी. आणि काय हो 3ऱ्या पायरीवरून तर पडलात तुम्ही आणि आव असा आणताय जशा काय सगळ्यात वरच्या पायरीवरून खाली पडला. आई ग. अगं तुला काय करायचं ताई? ज्याचे दुखते ना त्यासच कळते. हो
ऐको मला तर असं वाटतंय की मला हातच नाहीये, इतका बधीर झालाय का बाई. ऐको दुखतोय का बधीर झालाय एक काहीतरी ठरवा. तू गप्प बस ताई, ढकललेस ना मला, झाले ना समाधान तुझे, मग गप्प बस येत. हे बघा परत जर मी ढकलले असे म्हणालात तर खरोखरच ढकलेन. काय म्हणाली, काय म्हणाली. हे बघा दोघींनी शांत व्हा. हा मी रमेश काही औषध ठाऊक आहे का पाहून येते. ओ कुठे चाललात, कुठे चाललात माहित नाहीये का. मग अशी सांगितले ना रमा गेलीये गणपतीच्या देवळात. त्या देवळात गेलीये का कुठे उंडारायला गेलीये हे त्या गणपतीसच माहिती. अरे मग त्यात आकरीत काय, जिन्यावरून जाताना पाय घसरला असेल आणि पडले असतील. नाही तसं नाही. सुभद्रा काकूंचं असं म्हणणं आहे की ताई काकूंनी त्यांना ढकललं आणि त्यांची दवंडी चालली की त्यांच्या शरीरातली समधी हाडं एकत्र झाल्यात म्हणून. हे बघ पांडू जी, सुभद्रा काकू आपल्या घरातील सगळ्यात मोठ्या आहेत जी. तेव्हा त्यांच्याविषयी बोलताना कोणीही तो पोच ठेवावयासच हवा जी. आणि मुक्या माराने अंग दुखले असेल, हाड तुटले मोडले, हे वैद्यांना किंवा डॉक्टरांना दाखविल्याशिवाय काही समजावयाचे नाही जी. तेव्हा आपल्या घरच्या वैद्यांना काही कळते का ते पाहू, नाहीतर निरोप धाडू साकोडीकर वैद्यांना. काय रमाबाई. हो मी पाहते सुभद्रा काकूंना. चला पांडू काका. चला चला चला. ऐको दुखतंय ग खूप. आई काय गो कसल्या खाणा खळा करतेस ताई, तुला काय वाटलं दुखण्याचा आणलाय मी. अगो बाई मी कुठे करते खाणा खुणा. नाही मी इथे उभं राहणंही सहन होत असेल ना तुम्हाला तर मी जातेच. मलाही काही पुळका नाही आलेला. अगो बाई आलात का. या या बघा आपल्या लाडक्या सूनबाई आल्या. काय झालं का देवदर्शन. हो झालं ना. देवाशी वाद विवाद करत होतात का त्यांनाही आपले नवविचार सांगत होतात. यायला उशीर झाला. नाही ताई आता हे सगळे राहू दे. रमे अगो वहिनी पडल्या मगाशी, बघ काय करता येते का. बघू सुभद्रा काकू कुठे दुखते आहे. हे बघ खूप दुखतंय. बघितलेस बघितलेस मगाशी हा हात दुखतोय म्हणून सांगितले, आता म्हणते हा हात दुखतोय. असं कसे. अगो माझे दोन्ही हात दुखत असतील तर काय म्हणायचंय तुला. मग अशी हात दुखत होता, आता उजवा दुखतोय. ऐको सासूबाई इकडून तुमच्यासाठी तेल आणले होते, ते पाठी जिरले. काय लोटला त्याला आता. आणि ते जर असते तर मीच नसते का दिले. उजेड. अरे मी खोबरेल तेल ऊन करून आणते. आलेच नाही. जा 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 लवकर आण गो. जाऊबाईंना लवकर बरे वाटायला हवे नाही का. जाऊबाई मगाशी डोकेही दुखत होते तुमचे, त्याचे काय झाले. अगं बाई विसरलेच की. अगं आई ग माझं डोकं. आई आई दुखतंय गो केव्हापासून. नाही नाही तुमचे काम चालू द्या, काम चालू. काय माधवा निरोप पाठवला तेव्हा कळले की स्वारी पत्नीसह देवदर्शनाला गेलेली आहे. होय झाले का देवदर्शन. नाही आम्हास वाटले की देवदर्शनाच्या नावाखाली नवमतवाद्यांकडे गेला आहात की काय. बर आम्ही असे सांगावयास आलो होतो की आम्ही करविरास जात आहोत. भाऊसाहेब नाही 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 आपल्यावरती रागावून जात नाही आहोत. एक महत्वाचे काम आहे. मोरूकडून जरा बरेच हिशोब घ्यायचे आहेत. पण बाळंबजींस पाठवून नाही चालवायचे. जेव्हा चालत होते तेव्हा पाठवित होतो. आता तिथले खटले जरा मोठे आहे, स्वतः जाऊन पाहावे म्हणतो. पण सोबत ताई काकूस आणि माईसही घेऊन जात आहोत. म्हणजे नाही 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 तुम्ही काळजी करू नका. तुमच्या उदरभरणाचे यज्ञकर्म पूर्ण करण्यासाठी सुभद्रा काकूंचे पौरोहित्य आहे. आणि बाळंभटजी दुर्गाक्का इथेच आहेत. खर तर सुनेस घेऊन जायचा विचार होता, पण मी विचार केला नंतर सगळेच जाऊ एकदा सवडीने. तूर्त आम्ही जाऊन येतो. लवकरच येऊ. काळजी घ्या, लक्ष ठेवा घराकडे. काम चालू दे.
बाई बाई बाई, एवढ्याशा काळावरून केवढं ते भांडण? तुम्हाला भांडायचंच आहे तर मी गेल्यावर भांडा की. निमंत्रण करायला आले तर मला निमंत्रण करू दे, म्हणजे मी जायला मोकळी. निमंत्रण? कसलं निमंत्रण? बळवंत भाऊजी आणि रामचंद्र भाऊजी नदीकाठच्या घरी राहायला येत आहेत, तेव्हा पूजा घालीन म्हणते. सगळ्यांनी यायचं बरं. अगं उमा, दिवसभर मी गावात हिंडते पण कामाला पायाच मिळत नाही आहेत. तुम्ही पहाटेपासून या हा, म्हणजे कसं स्वयंपाकालाही मला मदत होईल. अगं तुझ्या जिभेस काही हाड? घर फोडलेस ते फोडलेस, आमची दोन्ही घरं गिळलीस ती गिळलीस, वर आम्हाला राबायला बोलवतेस. थांब भागीरथी, भागीरथी, भागीरथी थांब. आपल्यामुळे शुभ कार्यात विघ्न आले असे व्हावयास नको. वहिनी, आम्ही येऊ पूजेस. उमा, पहाटेपासूनच या हो. येते मी. अण्णा, तुम्ही काय बोलताय? कळतंय का तुम्हास? काय करावे भागीरथी? निदान आपल्या चांगुलपणाने त्यांना उपरती झाली आणि बिघडलेले संबंध जुळले पुन्हा तर आपल्याला हवेच आहेत ना. वाईट वाटेल अण्णा तुम्हाला, पण हे संबंध कालत्रयी जुळणार नाही, हे ऐकून ठेवा माझ्याकडून. तुमच्याकडे ढीग अमृत असेल हो, पण पिणाऱ्याची पात्रता हवी ना. त्याच्या मुखात लागले की त्याचे विषच होणार, त्याचे काय करणार तुम्ही? आमचे सगळ्यांचे जेवण झाले हो. नाही म्हणजे आम्ही थांबलो होतो तुमच्यासाठी, पण तुम्ही येईच ना, मग आम्ही घेतले जेवण. पण काय गो, कुठे गेला होता तुम्ही? सोमन काकू, मला जरा एक खोबरेल तेल ऊन करून द्याल, म्हणजे मी सुभद्रा काकूंच्या हाताला रगडते, बरे वाटेल त्यान्स. अगं देते ना, चांगली रगडो सुभद्रा काकू ना. अगं त्यास लागलंय ना सोमन काकू. आणि काय गो रमे, अगो तुला विचारायचंच राहिले, पण तुम्ही देवदर्शनास गेलात ते गेलातच. नाही म्हणजे तुमच्या जेवणाचे काय? कालचा उपवास सोडायचा आहे ना अजून. आमचे सगळ्यांचे जेवण झाले हो. नाही म्हणजे आम्ही थांबलो होतो तुमच्यासाठी, पण तुम्ही येईच ना, मग आम्ही घेतले जेवण. पण काय गो, कुठे गेला होतात तुम्ही? देवदर्शनानंतर आणखीन कुठे गेला होतात का? हो माई, आम्ही भांडारकर भाऊजींकडे गेलो होतो, तेथे त्यांनी जेवल्याशिवाय सोडलेच नाही. झाले, इतके सगळे रामायण घडले तरी सुद्धा त्या माधवाचे चालूच आहे. आणि काय गो, तुला काय झालं इतके धसकावयास? नाही, काही नाही. नाही कसे? तोंडावर साफ दिसते आहे. काय झाले सांग पटपट. माई, स्वतःनी सांगितले होते की आपण भांडारकर भाऊजींकडे गेलो, हे घरात कुणालाही सांगावयाचे नाही. अगो बाई, रमे वेळीच आहेस तू. तूही धन्य आणि तुझा तो नवरा तोही धन्य. बरे, आता हे आमच्या समोर बोलली आहेस, पण घरात इतर कोणाला सांगू नकोस, नाहीतर त्यावरून भांडण सुरू व्हायचे, समजले? हो. अगो बाई, तुला सांगायचेच राहून गेले. रमे अगो, आम्ही उद्या पहाटे करवीरास जात आहोत. इकडचे काही महत्वाचे काम आहे. थोड्या दिवसात येऊ आम्ही परत. मला आणि ताईंना सोबत घेऊन जात आहेत हे. तर आता मतीत अर्थ असा की मी जसे हे घर सांभाळते तसे आता तू सांभाळायचेस आम्ही येईपर्यंत, समजले? तशी दुर्गा अक्का आहे तुझ्या सोबत, पण आम्ही कधी दुर्गा अक्कावर एकटीवर घर सोडले नाही अजून. शिवाय या घराची मोठी सून आहेस तू, तेव्हा आता बारीक लक्ष असू दे.
आता या घराची सगळी जबाबदारी तुझी, समजले? माई, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी अगदी तुमच्याप्रमाणेच करेन. आणि हो, आबाबाबाची शाळा आहे तेव्हा त्यांना इथेच ठेवीत आहोत, तेव्हा त्यांच्यावरही लक्ष ठेवायचे. त्यांचा दंगा तुला ठाऊकच आहे. तेव्हा त्यांना चांगली समज द्यायची वेळ पडली तर, कळले? हो माई. आणि इथे आजी सुद्धा आहे, तेव्हा तिच्या औषध पाण्याचे पाहशील ना? हो माई. आणि हो अगो, देवाचा नैवेद्य वेळच्या वेळी व्हावयास हवा बरे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंपाकघराची सगळी जबाबदारी तुझी, तेव्हा आता काय हवे नको ते सगळे तुलाच बघावयास हवे, समजले? बघ हो, जमेल ना? नाहीतर बसशील त्या 12 खड्या गिरवीत. नाही. सोनबाई, हे बघ तेल ऊन केलंय बरं, गरम आहे हो, नाही तर परत गार होईल. नीट घे. हो. घे. हा. माई, आलेच मी. हो. माई, आता हे काय नवीन? अगो अगो राहू दे, लहान आहे ती, आणि तिला सुद्धा थोडी थोडी जबाबदारी कळायला हवी हो. आणायची संधी आलीच आहे तेव्हा शिकू देतीस. एकदा का जाणीव झाली ना की ही बुके बिके आपोआप बाजूस पडतील. ही काय वेळ आहे का मस्ती करायची? हे बघा, मला हा बेशिस्तपणा खपणार नाही. जा, जाऊन अभ्यासाला बसा. तू कोण आम्हाला सांगणारी? मी कोण? मी या घराची मोठी सून आहे. आबाबाबाची शाळा आहे तेव्हा त्यांना इथेच ठेवीत आहोत, तेव्हा त्यांच्यावरही लक्ष ठेवायचे. त्यांचा दंगा तुला ठाऊकच आहे, तेव्हा त्यांना चांगली समज द्यायची वेळ पडली तर. ही मुलं म्हणजे ना अगदी वैताग जीवाला, आणि अभ्यासाचं तर काही नावच नाही. दिवसभर नुसती मस्ती मस्ती मस्ती. आबा, आबा, बाबा सोड त्याला, सोड सोड. आबा सोड, उभं राहा इकडे, शिस्तीत उभं राहा. शिस्त म्हणजे शिस्त. आणि काय मस्ती काय चाललीये तुमची? जा, जाऊन निजा. निजायला? अगं रमावणी, तुला कळते का तू काय बोलतेस ते? ही काय वेळ आहे का निजायची? मग ही काय वेळ आहे का मस्ती करायची? हे बघा, मला हा बेशिस्तपणा खपणार नाही. जा, जाऊन अभ्यासाला बसा. तू कोण आम्हाला सांगणारी? मी कोण? मी या घराची मोठी सून आहे. आज नाही, पण उद्यापासून या घराचा ताबा माझ्याकडेच असणार आहे. तेव्हा मी सांगीन तसेच व्हावयास हवे. हो, या घराचा ताबा तुझ्याकडे आहे? कुणी सांगितले तूस? मला स्वतः माईंनी सांगितले आहे. पण असे का? कारण माई आणि मामनजी उद्या करविरास जाणार आहेत. काय? करविरास? आणि आम्ही? तुमची शाळा असल्या कारणाने तुम्ही इथेच माझ्या ताब्यात. काय? तिच्या ताब्यात? हसू नका. शिस्त म्हणजे शिस्त. आणि विशेषतः बाबा, तू माझे ऐकले पाहिजे. शिस्तीत वागलेच पाहिजे, कळले का? तुला शिस्त काय आहे ते दाखवतो. शिस्त दाखव. जमतंय. जर मी यांना सांभाळू शकते तर मी अख्ख्या घराला नक्कीच सांभाळू शकेन.